अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे दत्त अवतार श्रीपाद श्री वल्लभ स्वामी पुष्प 5. श्रीपाद प्रभू बहुचमत्कारी होते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. महालय पक्षातील जेवणाचे आमंत्रण स्वीकारलेले बापनाचार्यलू आणि आमंत्रण देणारे श्रेष्ठी या दोघांना या गोष्टीचा विसर पडला. महालया अमावस्येचा मध्याह्न समयाला श्रेष्ठी बापनाचार्याच्या घरी आले. श्रीपाद मंदहास्य करून म्हणाले की आजोबा, वाग्दान करू नये. केल्यास त्याप्रमाणे नक्की वागावे. वाग्दान करून ते विसरणे महापाप आहे. तुम्हा दोघांना मी त्याची आठवण करून देतो. त्यावेळी श्रेष्ठी आणि बापनाचार्यालू दोघांनाही आपली चूक लक्षात आली. जीवांना समज कशी द्यायची आणि विस्मृती कशी घालवायची या दोन्ही कला श्रीपादांना उत्तम रीतीने अवगत होत्या. ते सर्व बाबतीत समर्थ होते. त्या दोघांना सावध करून ते म्हणाले, तुम्हाला विस्मृती देण्याचा माझा एक हेतू आहे. प्रत्येक मानवात मी करणारे एक चैतन्य रूप आहे. जीव आपल्या मातापित्यांकडून नुसते शरीरच नाही तर मी असे चैतन्य रूपसुद्धा ग्रहण करतो. या मी अशा चैतन्याला विश्वप्रणालिकेत पार पाडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या जबाबदारीचे कर्म असतेच. पित्याकडून मुलाला, मुलाकडून त्याच्या मुलाला असे परंपरागत बंधन प्रत्येकाला असतेच. गृहस्थाश्रम सोडून संन्यास आश्रम स्वीकारल्यावरच या कर्मबंधनापासून सुटका होते. आज केलेले वाग्दान परिमित होऊन नामस्वरूपात्मक असलेल्या या जन्मानंतर तुमच्या दोघातच संपणार असे नाही. हे बृहदाकार स्वरूपात असलेल्या मी च्या चैतन्यात बदलल्यामुळे कोणत्या तरी एका देशात, कोणत्या तरी एका काळात बापनाचार्यालू वंशाची एखादी व्यक्ती श्रेष्ठी वंशातील कोणत्या तरी एका व्यक्तीच्या घरी महालय पक्षातील भोजन करून दक्षिणा स्वीकार करेन. ते केव्हा, कसे, कशा प्रकारे ते मला विचारू नका. कारण कर्मस्वरूप फारच संदिग्धमय असते, सूक्ष्ममयी असते. काही कर्मात भौतिक काल, योगकाल असा वेगवेगळा असतो. भौतिक कालरित्या महालय पक्षातील हे कर्म करूनच संपवावे लागते. योग्य काळ नसेल तर ते कर्म लांबणीवर पडते. यावर मी शंकरभट्ट म्हणालो, अरे गुरुदत्त भट्टा, भौतिक काळ आणि योग काळ म्हणजे काय ते मला विवरण करून सांग. श्री गुरुदेव भट्ट महोदय म्हणाले, भौतिक काळ, भौतिक देश, मानसिक काळ, मानसिक दशा, तसेच योग काळ आणि योग देश याचे 6 ते 10 वर्षापर्यंतचे वय असते. तो नेहमी 16 वर्षाच्या किशोर अवस्थेतील मुलासारखा निरंतर विद्याश्रमात असतो. त्याचा भौतिक काळ 60 वर्षाचा निर्धारित केलेला आहे. तो शरीराशी संबंधित आहे. त्याचा मानसिक काळ 20 वर्षे निर्धारित केलेला आहे. 20 वर्षाच्या युवकाला 60 वर्षाचे वय असलेल्या वृद्धाचे वजन असते. जबाबदाऱ्या असतील तर त्याचा काळ 20 वर्षे असतो. तो शारीरिक संबंधित आहे. त्याचा मानसिक काळ 60 वर्षे आहे. याप्रमाणे भौतिक काळ आणि मानसिक काळ एकाच काळात मिळून असावा असा नियम नाही. तो वेगवेगळा असू शकतो. ह्याच्या पुढील माहिती पुढील भागात मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.